तर चला आज मस्त अशी वालाची भाजी बनवायला घेतलेली आहे. तर शक्यतो ना आमच्याकडे जास्त करून उपवास असला ना की उपवासाच्या दिवशी आम्ही आवर्जून वालाचा बिरडा बनवत असतो. तर आज म्हटलं चला आज वालाची रेसिपी दाखवूया. तर इकडे कढईमध्ये मी तेल गरम केलं आणि त्याच्यामध्ये तेजपत्ता, दालचिनी टाकून कांदा आणि लसूण परतून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपले जे मसाले आहेत ते ॲड केलेले आहेत. त्यानंतर टॉमॅटो आणि वाटण मी एकदाच टाकलेलं आहे. तर हे सगळं आपल्याला ना शिजवून घ्यायचं. तर हे सगळं बुडाला लागू नये म्हणून मी ना याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे. तर पाणी तुम्ही एकदम थोडंच टाका. ह्याच्याने काय होतं ना मसाला मस्त शिजला जातो आणि छानपैकी तर्री येते. आणि तर्री आली ना की मग त्याच्यामध्ये आपण भाजी टाकून द्यायची. तर इकडे ना मी वालाच्या बिरड्यामध्ये मस्त असं वांगं टाकलेलं आहे. तुम्ही बटाटा किंवा अजून दुसरी कोणती भाजी असेल तर टाकली तरी चालते. पण वालाच्या बिरड्यामध्ये ना शक्यतो वांगं असलं ना की छान अशी चव येते. आता तुम्हाला जर वांगं नसेल आवडत तर तुम्ही दुसरं काहीही टाकू शकता. तर आपण ना 5 मिनटं वाफ काढल्यानंतर इकडे मस्त असं पाणी सुटलेलं आहे. आपण पाणी काहीच घातलं नव्हतं. तर आता या स्टेजला आपण आता पाणी टाकून देऊया. तर इकडे मी पाणी गरम केलं होतं तेच पाणी मी यामध्ये वापरलेलं आहे. आणि आम्हाला ना जास्त काही सुकी भाजी नाही करायची आहे, त्यातले त्यात थोडासा रस्सा ठेवायचा होता. तर इकडे आपण थोडा वेळ शिजवून घेऊया. आणि इकडे बघा भाजी आपली रेडी झालेली आहे. चला तर मग भाजी तर झालेली आहे रेडी. आणि तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.